नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात अंदाज देणारे. उत्तर भारतामध्ये एकापाठी एक WD आता येऊ लागले आहे. WDचा प्रभाव उत्तर भारतात वाढण्याची शक्यता आहे. हवामानात दोन्ही समुद्रात देखील आता हवामान बदलेल असा अंदाज आहे. 7 तारखेसाठी भारतीय हवामान खात्याकडून देण्यात आलेल्या अलर्ट महत्त्वाचा आहे आणि यामध्ये उत्तराखंड, गुजरात, आंध्र प्रदेश आणि ओरिसा या राज्यांना ह्युमिडिटी आणि उष्णता या संदर्भातला अलर्ट देण्यात आला आहे. एक प्रकारचा हा उष्णतेच्या लाटेसंदर्भातलाच अलर्ट आहे. तर ओरिसामध्ये पावसासंदर्भात, अवकाळी पावसासंदर्भात देखील अलर्ट देण्यात आलेला आहे. उष्णतेच्या लाटेचा पहिला अलर्ट हा उत्तराखंड आणि गुजरातमध्ये 7 तारखेला, तर पुन्हा गुजरातमध्ये 8 तारखेला उष्णतेच्या लाटेचा प्रभाव दाखवण्यात आला आहे आणि त्यामुळे आता उष्णतेची लाट देखील गुजरातमध्ये, उत्तराखंडमध्ये सुरू होते. त्याचबरोबर पूर्व भारतात ओरिसा, झारखंड आणि अरुणाचल प्रदेश वगैरे भागात आता अवकाळी पावसासंदर्भातला अलर्ट देखील आला आहे. हवामान कसं बदलतंय याविषयी आपण बारकाईने बघितलं तर आपल्याला 9 तारखेला गुजरात आणि राजस्थानमध्ये उष्णतेच्या लाटेसंदर्भात स्पष्ट अलर्ट देण्यात आला आहे. तर ह्युमिडिटी आणि उष्णतामान वाढण्याची शक्यता, म्हणजे अधिक दमटपणा आपल्याला कोकण किनारपट्टीला दिसणार आहे. अवकाळी पावसासंदर्भात पूर्वेकडील बहुतांश राज्यांमध्ये बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, ओरिसा, त्यानंतर आसाम, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश या अनेक राज्यांमध्ये आपल्याला अवकाळी पावसाचे संकेत देण्यात आले आहेत. काश्मीर आणि लेह लडाखमध्ये देखील आपल्याला अवकाळी पावसाचे अंदाज देण्यात आले आहेत. मान्सून पूर्व पाऊस आपण याला शास्त्रीय भाषेत बोलतो आणि हा समान अंदाज आपल्याला पुन्हा एकदा 10 तारखेलाही आहे. म्हणजे याचा अर्थ 7 तारखेपासून हवामानात मोठे बदल अपेक्षित आहेत. गेल्या 24 तासात भारतात कुठेही पावसाची नोंद झालेली नाही. आपण WDचा अंदाज GFS मॉडेलनुसार जर बघितला तर अति उत्तरेला वातावरण बदलतंय, WD सक्रिय होतोय. त्याचा प्रभाव देखील दरम्यानच्या काळात वाढण्याची शक्यता आहे. आपण 10-11 तारखेनंतर बघतो वातावरण बदलतंय आणि त्याचबरोबर श्रीलंका आणि अंदमान निकोबार बेटांच्या दक्षिणेला देखील बाष्प जमा होतोय. त्यामुळे केरळ, तामिळनाडूमध्ये देखील पावसाची शक्यता वाढणार आहे आणि प्रभावी अशा प्रकारचे WD येणं अपेक्षित आहे. त्यामुळे आपण बघतो की मैदानी भागापर्यंत 15 तारखेपासून वातावरण बदलायला सुरुवात होईल. 16 तारखेला मराठवाड्याचा पूर्व भाग, तेलंगणा या भागात देखील वातावरण बदलण्याचा अंदाज पहिल्यांदा GFS मॉडेलने दिला आहे आणि आपण असं सांगितलेलं होतं, अनेक दिवसाचे आपले अंदाज आहेत की मार्चचा उत्तरार्ध हा पावसाळी असणार आहे. आपण GFS मॉडेलनुसार जर या ठिकाणी अंदाज बघितला तर भारताच्या बहुतांश भागामध्ये, म्हणजे जवळपास 100% भागामध्ये पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. त्यामुळे मार्च ही महत्त्वाचा आहे आणि लवकरच आपण जो मान्सून पूर्व पाऊस भारतात सक्रिय होईल या संदर्भात अंदाज दिलाय तो महत्त्वाचा आहे. आपण 21 तारखेपर्यंत जरी अंदाज ECMW मॉडेलनुसार बघितला तरी महाराष्ट्रात पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. मान्सून पूर्व अवकाळी पावसाची शक्यता वाढते. यामध्ये ओरिसा, छत्तीसगड, झारखंड आणि महाराष्ट्रासहित कर्नाटक, केरळ, तामिळनाडूमध्ये हे वातावरण तयार होईल. पूर्व भारत आणि उत्तर भारतातही हे वातावरण असणार आहे. शिवाय बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेला अंदमान निकोबार बेटांच्या दरम्यान कमी दाबाचं हलकं क्षेत्र देखील विकसित होणं अपेक्षित आहे. आपण गुजरात, राजस्थानमध्ये उष्णतेच्या लाटेसंदर्भात अलर्ट आलेला बघितलेला आहे. त्यामुळे आपल्याला हे मॉडेल GFSचं उष्णतेसंदर्भात बघणं आवश्यक आहे. जवळपास 10 तारखेनंतर उष्णतामान अधिक तीव्र होईल असा अंदाज आहे. आपण पहिला अलर्ट 40°C 12 तारखेला दाखवण्यात आला आहे.
त्यानंतर महाराष्ट्रामध्ये 40° टप्पा ओलांडला जाईल 13 तारखेला. 14-15 तारखेला थोडे चढ उतार आहेत. मात्र 16 तारखेपासून पुन्हा ढगाळ वातावरण आणि पावसाळी वातावरण भारतामध्ये होत असल्यामुळे उष्णतामान पुन्हा 40% खाली जाण्याची शक्यता आहे. आपण CFS मॉडेलचा देखील अंदाज बघत असतो. आपल्याला पुढच्या आठवड्यामध्ये 13 तारखेपासून 20 तारखेच्या दरम्यान WD पूर्व भारतात उत्तर भारतात सक्रिय होताना दाखवण्यात आलंय. त्यानंतर मैदानी भागाकडे पावसाचं वातावरण हे 20 तारखेपासून पुढे 27 मार्चच्या दरम्यान येताना दिसते आणि यामध्ये गुजरात, राजस्थान, पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश, जम्मू काश्मीर, लेह लडाख, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, पूर्व भारतातील अनेक राज्यांमध्ये पावसाळी वातावरण सुरू होणार आहे आणि अतिशय मजबूत अशा प्रकारचे WD सरकणार आहेत. हे वातावरण जवळपास भारताच्या अनेक राज्यांमध्ये सक्रिय होण्याची शक्यता आपल्याला शेवटच्या आठवड्यामध्ये दिसते. 27 मार्च ते 3 एप्रिलच्या दरम्यान. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात देखील महाराष्ट्रात अवकाळी पावसाचं वातावरण राहील आणि दुसऱ्या आठवड्यात देखील महाराष्ट्रात अवकाळी पावसाची शक्यता राहणार आहे. त्यामुळे आता लवकरच एका आठवड्यानंतर हवामान बदलेल हे आता स्पष्ट झालं आहे आणि त्यानंतर अवकाळी पावसाचं वातावरण, गारपिटीचं वातावरण अनेक राज्यांमध्ये सुरू होईल. आपल्याला एप्रिलमध्ये देखील भारतभर अवकाळी पावसाचे संकेत देण्यात आले आहेत आणि मेमध्ये देखील दोन्ही समुद्रात दक्षिणेला वादळी सिस्टम विकसित होतील ज्या महाराष्ट्रापर्यंत परिणाम करतील असं दाखवण्यात आलं आहे. SIPS मॉडेलच्या अंदाजात कोणताही बदल नाही. 15 तारखेपासूनच हवामान बदलायला सुरुवात होईल. विदर्भ, मराठवाड्याच्या पूर्व भागातून, कोकण किनारपट्टीमधून आणि भारतातील अनेक राज्यांमध्ये हे वातावरण पोषक बनणार आहे. अवकाळी पावसाचं वातावरण किंवा मान्सून पूर्व पाऊस हा आपल्याला 16 तारखेपासून सुरू होताना दिसतोय. 17 तारखेला तो बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागात आहे. महाराष्ट्रात जवळपास सोलापूर, लातूरपर्यंत त्याचा प्रभाव असेल. आपण बघतो की विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र या भागामध्ये आपल्याला वातावरण बदलताना दिसते 18 तारखेला. 19 तारखेला महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांमध्ये आपल्याला अवकाळी पावसाचे संकेत देण्यात आले आहेत. स्पष्टपणे मॉडेल बदलल्यानंतर देखील आपल्याला वातावरण दिसणार आहे. 20 तारखेलाही महाराष्ट्रात त्याचा प्रभाव आहे. यामध्ये पश्चिम विदर्भ, उत्तर महाराष्ट्राच्या दिशेने आणि मध्य महाराष्ट्रात किंवा अगदी पश्चिम महाराष्ट्र, कोकणात देखील याचा प्रभाव पडण्याची शक्यता आहे. पण 20-21ला उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र, कोकण असे वातावरण पसरण्याची शक्यता आहे आणि त्या संदर्भात आपण मॉडेल बदलून हे अंदाज बघू शकतो की काही भागामध्ये हे वातावरण तयार होणार आहे. सर्वत्र जरी हे वातावरण तयार झालं नाही तरी महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात हे वातावरण असणार आहे. त्यामुळे एक प्रकारचं स्थानिक वातावरण जे स्थानिक कमी दाबामुळे बाष्पयुक्त वारे हे दोन्ही समुद्रातून खेचणार आहे आणि पर्यायाने भारताच्या अनेक राज्यांमध्ये आपल्याला पावसाची हजेरी दिसणार आहे. हा पाऊस मान्सून पूर्व पाऊस म्हणूनच काउंट केला जातो भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार आणि त्यामुळे आपल्याला याची नोंद होताना दिसणार आहे. सर्वांनी आपली रब्बीची जी पिकं आहेत ती कशी वाचवता येतील यावर काम करा. महाराष्ट्रात पावसासंदर्भातला अंदाज देणारे अनेक मॉडेल आता स्पष्टपणे संकेत देत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात लवकरच म्हणजे आपण मार्चचा उत्तरार्ध असा शब्द वापरलेला आहे सुरुवातीपासून आणि शेतकऱ्यांना अलर्ट केलेला आहे. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.